मनती नंदाच्या पुरी आधी थोडी गेली खरी तया विनही नासी नवे दुसरे आयसी मनती नंदाच्या पुरी आधी थोडी गेली खरी सगळे तुकया गेला ते गुणा निला मनती नंदाच्या पुरी आधी थोडी गेली खरी सर्वांनी टाळी वाजून भजन करा विठ्ठल नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम सतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम यांची केली स्मरण
होय सकळ विद्यांचा विप्रवर तेची बंधू श्रीचरण श्री करून तेची नमस्कारून याचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रहाचा रूपावर झालो चराचरी मी कळा कुसरी काही तरी बोलितो वचने अति भाविका तुमचा अनुग्रहाचा रूपावर झालो चराचरी माझी वाणी तुझे काही कळा किंवा मस्त काही पायावरी या वारकरी संतांच्या जयगावी केला वार जाती नसावी उदास प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेली श्री संत जगद्गुरु तुकोबरायांची गवळण आणि या गवळणीच्या माध्यमातून श्री संत जगद्गुरु तुकोबराय गोकुळामध्ये अवताराला आल्यानंतर भगवान परमात्म्याने जे चरित्र केलं त्या चरित्राचं या गवळणीच्या माध्यमातून महाराज वर्णन करतात. गेले 18 वर्षापासून या ठिकाणी अन्नदान चालू आहे. ज्यांच्या माध्यमातून अन्नदान होते मला वाटतं की जाधव नाना त्यांनाही धन्यवाद देतो. आणि ज्या संत महात्म्यांच्या स्थानावर आश्रमावर आपण या ठिकाणी उपस्थित आहे ते माझ्यासह सगळ्यांचे गुरुवर्य स्वामीजी आत्मानंद सरस्वती स्वामीजींच्या माध्यमातून आणि समस्त भक्त परिवाराच्या माध्यमातून माझे मित्र विलास महाराज असतील संपूर्ण जेवढी दिंडीमध्ये वारकरी होते त्या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या संपर्कातून ही सेवा माझ्याकडे आली. कीर्तनासाठी उपस्थित उत्कृष्ट महाराष्ट्रातील मृदंगाचार्य गोड ज्यांचा हात आहे माझे परम मित्र विष्णू महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांनाही धन्यवाद देतो. दोन्ही महात्मे ज्यांनी सुंदर चाल गायली मला वाटतं हरिभक्त पाहिजे प्रकाश महाराज नागरे बाबा फार दिवसापासून बाबांचं नाव ऐकून होतो. आज प्रत्यक्षात भेट झाली. बाबांनाही धन्यवाद देतो. त्यांच्या सोबत ज्यांनी चाल गायली हरिभक्त पाहिजे ज्ञानेश्वर महाराज त्यांनाही धन्यवाद देतो. दिल्लीमध्ये गाण्याकरता उपस्थित होते हरिभक्त पाहिजे माझे मित्र गणेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. तथा या ठिकाणी उपस्थित कीर्तनकार गायनाचार्य सर्व टावकरी वारकरी सगळ्यांचे नाव मला परिचित नाही. बाबांचं नाव गोरक्ष महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. वेणीगिरी बाबा आहे. आणि हा संपूर्ण कार्यक्रम ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह चालू आहे महाराष्ट्रावर ते पत्रकार आमचे एचबी का भाऊसाहेब पाटील का एसबी न्यूज जाधव साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. त्याच्यामुळे हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र आता बघतोय. आपल्याला जरी असं वाटत असेल आपल्याला कोणी बघत नाही पण या लाईव्हच्या माध्यमातून त्यांनी ती व्यवस्था केली त्यांना धन्यवाद देतो. आणि ज्या महात्म्यांच्या दरबारामध्ये भगवान दत्तात्रयाच्या सानिध्यामध्ये भगवान दत्तात्रयाच्या प्रांगणामध्ये ज्यांच्या आशीर्वादाने मी बोलण्याचा प्रयत्न करतो त्या स्वामीजींच्या चरणात नतमस्तक होतो. आज दुःख शर्करा योग आहे की आपल्या जीवनामध्ये आजचा दिवस फार महत्वाचा आहे. आजचा दिवस ज्या ज्या महात्म्याच्या जीवनात आला आजच्या दिवशी ज्या ज्या सामान्य जीवाला आजचा दिवस घडला तो दिवस काही आगळा वेगळा आहे. कारण आजचा दिवस प्रत्येक माणसाच्या आयुष्यात भेटत नसतो. आज काय त्याला आपण गुरुपौर्णिमा म्हणतो. मग प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये बरेचसे गुरु येतात आणि बरेचसे गुरु जातात. पण माणसाचा पहिला गुरु आहे आई आणि वडील. आणि माणसाचे दुसरे गुरु हे आपले गुरुवर्य ज्यांच्या सानिध्यामध्ये आपण राहतो की ज्यांच्या
ज्यांच्यामुळे आपल्याला जीवन जगण्याची दिशा भेटती. मग ते संत ज्ञानोबराय असो, तुकोबराय असो, जगद्गुरु शंकराचार्य असो, वारकरी संप्रदायाची पद्धतच आणि वारकरी संप्रदायाची सुरुवातच गुरुपासून आहे. आदिनाथ गुरु, सकल सिद्धांता, मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. नवे नवे ज्या महाराष्ट्राला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली ते ज्ञानेश्वर महाराज सुद्धा म्हणतात, आता उद्धरिलो गुरु आळंदीपासून पंढरपूर पर्यंत भगवान परमात्म्याचं नाव नाही घेत, ज्ञानोबरायांचं नाव घेतात. का? कारण या विश्वाला ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली. नवे नवे ज्ञानोबराय आदी करून संतांचा अवतार जर जगात झाला नसता तर पंढरपुरातला मंदिरातला जीव सुद्धा आपल्याला कळाला नसता. म्हणून देवापेक्षा या जगामध्ये श्रीगुरु श्रेष्ठ आहे, देवापेक्षा या जगामध्ये संत श्रेष्ठ आहे. मग आजच्या दिवशी ज्यांच्या जीवनामध्ये श्रीगुरु भेटले ते आपण सगळे भाग्यवान आहोत. कारण गुरुमुळं आपलं जीवन पद्धत असतं. म्हणून सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो की ज्या गुरुच्या माध्यमातून, ज्या गुरुच्या साक्षीनं, ज्या गुरुच्या कृपेनं आपलाही उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. भगवान शंकरापासून चालत आलेली परंपरा आहे. पण ज्यावेळेस भगवान शंकराला समाधी घ्यायची त्यावेळेस भगवान शंकर सुद्धा ज्ञानोबरायाकडे बोट दाखवतात की ज्ञानोबरायाच्या नंतर या जगात गुरु नाही. भगवान शंकरापासून जरी परंपरा चालू असते आदिनाथ गुरु, तरी सुद्धा समाधी कोणत्या वेळेस समाधीला बसायचं आणि कोणत्या वेळेस समाधी पूर्णत्वाकडे जाती याचं उत्तर फक्त जगामध्ये ज्ञानोबरायाकडे. ज्ञानोबरायानंतर समाधी भरपूर महात्म्याने घेतली, पण ज्ञानोबरायाच्या नंतर समाधी घेऊन सुद्धा ज्ञानोबराय होत आहेत नाही. कारण ज्ञानोबराय भगवान परमात्मा जरी नसले तर ज्ञानोबराय भगवान परमात्म्यापेक्षा श्रेष्ठ. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून या गुरुपौर्णिमेचा उत्सव आपण या गेल्या 18 वर्षापासून या ठिकाणी संपन्न करतोय. कारण गुरुची अत्यंत गरज जगात. ज्या ज्या माणसाच्या जीवनात गुरु चुकला त्या माणसाच्या बातम्या व्हॉट्सअपला येतात बरं का, लाईव्ह मध्ये. पाठीमाग 2 महिन्याच्या अगोदर गुरुची बी फोटो यायची, शिष्याची बी यायची. नाव नाही घ्यायचं, मी लहान जरा लांबी येईल बरं का. माझी भाषा कळतील तुम्हाला. तुम्हाला जो जिल्हा आहे तो जिल्हा आहे मला, तर मी जरा पलीकडे टोकावर आहे. म्हणजे मला संभाजीनगर, खांदेश, जळगावच्या मी अलीकडे बरोबर घाटावर, आणि तुम्ही जरा इकडे एकच आपल्याला जिल्हा आहे. माणसाच्या जीवनातला गुरु चुकला की वाटेल ते फोटो व्हायरल होतात, आणि माणसाच्या जीवनातला गुरु चुकला की माणसाचं संसारात सुद्धा अस्तित्व फार काळ टिकत नाही. गुरु चुकीचा भेटल्यावर श्रीमंत होता येतो, विमानात बसता येतो, खाली बी उतरता येतो, विदेशात फिरायलाही जाता येतं, पण चुकीच्या गुरुच्या माध्यमातून कधी अस्तित्व संपत सांगता येत नाही. मग ज्या ज्या लोकांच्या जीवनातला गुरु चुकला त्या त्याच व्यक्तीच्या गुरुच्या जीवनाची ही अवस्था पाहायला आपल्याला 2 महिने अगोदर घेतली. पण ज्यांनी ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी वाचली असेल, ज्यांनी जगद्गुरु तुकोबरायाचा गाथा जन्माला आल्यानंतर एकदा तरी वाचला असेल, आणि जे माणसं, ज्या ज्या स्त्रिया वारकरी संप्रदायाशी निगडीत असेल, त्यांच्या जीवनातला गुरु कधीच चुकीचा ठरू शकत नाही. का? कारण वारकरी संप्रदायामध्ये गुरु शिष्य करण्याची पद्धत नाही. भोगडा मंत्र जाणार आणि कानपुटाची पद्धत नाही, काही नाही. महाराज म्हणतात ज्ञानोबराय आदी करून परंपरा जरी भगवान शंकरापासून चालत आलेली असेल तर कानात मुकाट्यात मंत्र सांगता येत नाही. आजच्या दिवशी महाराष्ट्रभर गुरु केला जातो, पण जगाच्या पाठीवर वारकरी संप्रदायासारखा गुरु
जगात कोणी भेटू शकत नाही. कारण बाप रखुमा देवीवरून न विसंवी सर्वता निवृत्तीने तत्वता सांगितलेली ज्ञानोबऱ्या म्हणतात आधी संसार सुफळ झाला गे माई देखी अरे पाय विठोबा देखी अरे या जगामध्ये या त्रिलोकामध्ये जर माझं नाव कोणी लौकिक केलं असेल, माझा संसार जर कोणामुळे सफल झाला असेल, तर ज्ञानोबऱ्या निवृत्तीनाथ महाराजांनी प्रबोध दाखवतात की बाप रखुमा देवीवरून न विसंदे सर्वता आणि निवृत्तीने तत्वता सांगितली. म्हणून जन्माला आल्यानंतर गुरु केला पाहिजे, पण कसा केला पाहिजे त्याचं उत्तर वारकरी संप्रदायाचे आपल्याला तिकडे जायचं नाही. हे नेहमीची कीर्तने, हे काल्याचं कीर्तन आहे. महाराज म्हणतात गुरुशिवाय जीवनाला अर्थ नाही. गुरु बिन कोण बतावे बड़ा विकट है यमघाट गुरु बिन कोण बतावे म्हणून माझा विठोबा प्रेम भाव आपण की देव होय गुरु. संत महात्मे किती मोठे झाले तर ते सांगतात सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो दान ठेविला कर भोजन मागती तुप पावसेर पडिला विसर स्वप्नी माझ्या. बाबाजी आपले सांगितले ना आणि मंत्र दिला रामकृष्ण हरी. इथं कान फुकून भागत नाही. कान फुटले की पडदा फास होण्याची शक्यता. सगळंच माईक मध्ये सांगायला नको लाईचा गोड या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे ज्ञान श्रोते आहे. वारकरी कीर्तनकार गायकी माझ्यापेक्षा तुम्ही सर्वजण श्रेष्ठ आहे. एक गुरुपौर्णिमा आहे म्हणून उल्लेख करून घेतला. आजचं कीर्तन म्हणजे काल्याचं कीर्तन आहे. कशाला म्हणतात काला? तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही. एकदा काला झाला की म्हणतात जर तुम्ही थांबले तर लोक म्हणते कस काय थांबले. काला तर झाला आणि दुसऱ्या दिवशी आले तर म्हणते का आले. आज कोणी कोणला विचारत नाही. इतका पवित्र काल आहे की जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एकदा तरी माणसाच्या जीवनात काला झाला पाहिजे. एकदा काला झाला की माणसाच्या जीवनात कुठल्याच प्रकारचा भेद राहत नाही. कोठे अभेद देखिला तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. पण हा काला सहजासहजी प्रत्येक माणसाला भेटत नाही. हा काला सेवन करण्याकरता इथं अधिकारी सांगितला. अधिकारी म्हणजे आमदार नाही, अधिकारी म्हणजे नगराध्यक्ष नाही, अधिकारी म्हणजे सरपंच नाही, अधिकारी म्हणजे मुख्यमंत्री नाही, अधिकारी म्हणजे देशाचे पंतप्रधान नाही. हा काला
त्याच व्यक्तीला भेटतो की ज्याचा इथं अधिकार आहे. इथं काला सेवन करण्याकरता अधिकारी सांगितला वाल कोण कोण व्यावहारिक दृष्टिकोनातला इथं अधिकारी चालत नाही. संसारात श्रीमंत असलेला अधिकारी इथं चालत नाही. इथं पहिलं ज्ञानोबराच्या वारीत 22 दिवस पायी चालावं लागतं बरं का. इथं पहिलं पवित्र मार्गदर्शनाची गळ्यात घालावं लागती आणि इथं पहिलं माणसाला वारकरी व्हावं लागतं. वारकरी हा अधिकार त्याच्याकडे आला की आपल्याला काला करायची गरज नाही. संत महात्मे येऊन आपल्या दारात काला करतात, पण कधी वारकरी हा अधिकार जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत हा काला आपल्याला दिसत नाही. काय सामर्थ्य काल्यामध्ये? महाराज म्हणतात 30 रुपयाचं जरी दही असलं करतात काला आणि 30 रुपयाचे जरी मुरमुरे असलेला आहे आणि त्याच्यात साखर टाकली की काय होतं? काला. किती खर्च येतो साहेब? तुम्ही पैसे नका भरते ते फक्त सांगा. 30 रुपयाचं दही, 30 रुपयाची लाई, त्याच्यात एक 20-30 रुपयाची साखर, या 20-30 रुपयाची साखर आणि एक त्याला मोदक आणलं की सगळा खर्च 150 रुपये होतो. अंदाजे 150 रुपये खर्च होतो. मग मला सांगा हे साहित्य जर आपण घरी आणलं, इतक्या पावसात किती यायचं, गाड्या आणायच्या, डिझेल टाकायचं, पेट्रोल टाकायचं, सकाळी 7ला निघायचं, इथं 11 पर्यंत पोहोचायचं आणि मग महाराजांचा आधी आहे आणि मग काय देणार महाराज तुमच्या हातात? काला. काय त्याच्यामध्ये दही, साखर आणि ते सगळं मडक्यात असतं. मग सगळा 150 रुपये खर्च आपण घरी करू शकत नाही का? समजा कल्पना करा तुम्ही घरी दही आणलं, लाया आणल्या, साखर बी टाकली आणि असं मिक्स केलं, काय नाही काला होईल? लय झालं तर भेळ होईल. काय होईल? लय झालं तर भेळ होईल, काला होणार नाही. पण तेच मडकं, तेच नाही इथं आणलं आणि भगवान परमात्म्याचं चरित्र कानानं ऐकलं, आता ती भेळ राहत नाही, तो प्रसाद होतो. कारण हा प्रसाद कोणी सामान्य माणूस नाही देणारा प्रसाद पंढरीनाथ. इथं स्वतः जगाचा मालक जेणे विश्व निर्मिली, महर्षी देवा संस्थापिली, 21 स्वर्गाची धरिली सत्ता मात्रे आपलिया, म्यातिनी मिलासाचा वृक्षाची पान हालेल्याची सत्ता राहिली अहंता मग कुठे? ही सत्ता या जगात ज्याची आहे तो
चालणी तुझी या बळी. किती गोड प्रमाण म्हणलं पण नुसतं पाहतो आपण त्यांच्याकडं टाळी पण वाजवतो. किती आवडले आपलं. मी वारीचे कीर्तनात बोललो होतो की नाही माझ्या लक्षात नाही, पण अलीकडच्या काळात कीर्तनकारा करता नाही टाळी वाजवली तर चालती बरं काय का, पण गायक वादका करता टाळी वाजवली पाहिजे का. अलीकडच्या काळात कीर्तन रगांवर ढुंगीपात केलं जातं कुठे बाबा. अलीकडच्या काळात गाता माहित नाही, नाच माहित नाही, वारी माहित नाही, काहीच नाही. झालं महाराज कुठे. म्हणून कीर्तनकार करता नाही टाळी वाजवली तर चालती अलीकडच्या काळात बोलतो, पण वादका करतात आणि गायकाचं प्रमाण झालं की टाळी वाजवली पाहिजे का. महाराजाला माहिती आपल्याला काय बोलणे बरोबर आहे. महाराजाला माहिती आपल्याला काय काय विषय सांगायचे, पण या सगळ्यांना काहीच माहिती. सांगू तुम्हाला जसं खाली रागणी ना महाराज माकड सारखं माकड कुठं राहायचं घरात, आणि यायला त्या माकडाच्या पुढून पळणे त्याचं काय नाही. महाराज बरं नाही पुजू शकतो बरं. वारकरी संप्रदायाचा नियमित का बरं बाबा कीर्तनकाला मध्ये कोणी काही सांगत म्हणजे काही नाही सांगत आहे, पण बऱ्याचदा कीर्तन ऐकत असताना महाराज बोलत असताना बसलेल्या माणसाला असं पश्चाताप होतो की न करणार बऱ्याचदा असं होतं कधी कधी. पण वारकरी संप्रदायाचा नेहमी ज्ञानदेव तुकाराम झाल्याशिवाय महाराज खाली बसल्याशिवाय कोणी मध्ये बोलत ते तरी बरे नसता. बऱ्याच कीर्तनकाराला हळद लावावं लागायचं. म्हणून यांच्या करता टाळी वाजवली पाहिजे का. कारण महाराजांचं मृदंग वाजवलं आणि या सगळ्यांच्या चाली गायलं हे संपादन करण्याकरता तिथंच जावं लागतं. कुठं गुवाहाटीला नाही, कुठं श्री क्षेत्र आळंदीला ज्ञानोबराच्या सानिध्यामध्ये सकाळी 3 वाजता उठून इंद्रायणी तर थंड्या पाण्यानं स्नान केलं. एक एक बोल एक एक राग 6 महिने घातला तेव्हा इतका गोड आवाज येतो. आपल्याला उभं केलं म्हणून या जगामध्ये या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये कीर्तनकारापेक्षा काय श्रेष्ठ आहे. कीर्तन झाल्यावर गायकाला लुटून महाराजाच्या पाया पडायचा हा भागल्या नाही. सांगू नका तुम्ही आपण सगळे एका जिल्ह्यात ते म्हणून सांगतो तरी लोक महाराजाकडे झाले. खरे महाराज आणि खरे वारकरी गायक या महाराष्ट्रामध्ये ते कीर्तनकारापेक्षा श्रेष्ठ आहे का. एका एका गायकाच्या 2-2, 3-3 हजारामध्ये पाठी काही गायकाच्या गाठी पाठी महाराज किती गोड पाठ असते त्यांच्या. कोणता बोल तरी लागत सांगता येत नाही कीर्तनात. म्हणून यांची जास्त कष्ट वारकरी संप्रदायामध्ये यांच्या करता टाळी वाजवली पाहिजे. गायक भरपूर आहे ऐका आता चालूच नका तू ऐकून बी घ्या. गायक भरपूर आहे. चित्रपटात टीव्ही पिक्चर मध्ये काही असे गायक आहे त्याचं गाणं कानानं ऐकलं. 6 वर्षाचा मुलगा आहे आपला किती 6 माझं सांगतो. सकाळी चिताटीचं जर गाणं लागलं सैराट होतं सकाळी 6 तर पोरग रथ फेकून देते झटका नाचून घेतो. कशामुळे नाचतं ते त्याच्यातला तो गायक मारली ना. अहो त्याचं गाणं इतकं भिनलं बऱ्याचशा जणांच्या कानाला की बऱ्याचशा जणांचे लेकर डायरेक्ट केलेले आहे का खोटं आहे. मग तो बी गायकच आहे. पण महाराज म्हणतात गायक तो उधाराला डायरेक्ट मधला नाही चित्रपटातला नाही मालिकेतला नाही गायक तो उधाराला माझ्या वारकरी संप्रदायात का. त्याचं गाणं कारण ऐकलं की आपल्या घरातलं 6 वर्षाचं येणं होण्याची दाट शक्यता आहे. आणि माझ्या वारकरी संप्रदायाच्या गायकाचं एखादं जगद्गुरु तुकोबरायचं प्रमाण ऐकलं तर 400 किलोमीटरवरच्या पांडुरंगाच्या चरणाचं दर्शन या श्री दत्त संस्थांमधून होतं. प्रमाण दिलं तुझिया सत्याने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझिया बळे आयचा जो समर्थ ब्रह्मांडाचा
सर्वांचा धनी तो भगवान परमात्मा आपल्याला काय करणार आहे? प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीतिकार, पण तो प्रसाद तोपर्यंत प्राप्त होत नाही जोपर्यंत आपण वारकरी होत नाही, आणि तो प्रसाद तोपर्यंत आपल्याला भेटत नाही. आपण द्वापार युगामध्ये भगवान परमात्म्याला जे चरित्र गोकुळात केलं त्या चरित्राचा आपण जोपर्यंत उच्चारण करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रसाद भेटत नाही. अनेकांची इच्छा हा काला सेवन करण्याची झाली, पण सहजासहजी हा काला ब्रह्मदेवाला सुद्धा भेटला नाही. का? कारण देवादिकाला सुद्धा हा काला दुर्मिळ सांगितला. हा काला देवाला सुद्धा भेटला नाही. ज्यावेळेस ब्रह्मदेव वारकरी झाला, ब्रह्मसोपान सुरू झाला, भक्ता आनंद व्रत झाला, हा काला सेवन करण्याची इच्छा भगवान शंकराला झाली. त्यांनाही सुद्धा हा काला लवकर प्राप्त झाला नाही. ज्यावेळेस भगवान शंकर वारकरी झाले त्यावेळेस त्यांना हा काला प्राप्त झाला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर भगवान विष्णूला सुद्धा वारकरी झाल्याशिवाय काला भेटला नाही. सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदाता, जोपर्यंत आपण वारकरी होत नाही, देव वारकरी झाला नाही तोपर्यंत देवाला काला भेटला नाही. मग तुम्ही आणि आपण किती दिवस असे बिना तुळशीच्या माळीची फिरलो तर आपण काला खाला असं होणार नाही. आपण हल्ली असं होईल. काय हल्ली? आपण ढाब्यावर जेवलो असं होईल. अगोदर तुळशीची माळ घाला, पवित्र बाबाजींच्या हाताने घाला का कोणाच्या हाताने घाला, नंतर काला आपल्याला प्राप्त होईल. पण हा काला गोकुळात चरित्र जे भगवान परमात्म्याने केलं, या चरित्राचं उच्चारण जोपर्यंत आपण करत नाही तोपर्यंत आपल्याला काला भेटत नाही. म्हणून आजच्या दिवशी वारकरी संप्रदायाचं असं विधान आहे, कीर्तनकाराला बाकीचं काही सांगता येत नाही, एकच सांगावं लागतं. केल्यानंतर आपल्या जीवनाचं दुःख नाहीसं होणार आहे. प्रसादी सर्व दुःखानाश. एकदा प्रसाद सेवन केला की माणसाच्या जीवनात दुःख शिल्लक राहत नाही. आणि जोपर्यंत प्रसाद सेवन करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं दुःख नाहीसं होत नाही. दुःख जर नाहीसं करायचं असेल, या प्रसादामध्ये एवढी ताकद आहे की आपल्या जीवनामध्ये एकदा प्रसाद प्राप्त झाला की दुःख शिल्लक राहत नाही. म्हणून असं विधान आहे की किती वर्ष जगले विशेष नाही, जगून काला भेटला का हे फार महत्वाचं आहे. म्हणून आजच्या दिवशी काही सांगता येत नाही. हे काही सप्ताहाचं कीर्तन नाही, हे काल्याचं कीर्तन आहे, हे प्रसादाचं कीर्तन आहे, हे सांगतेचं कीर्तन आहे. एकदा काला झाला की परत कार्यक्रमाची सांगता झाली असं सांगता येत नाही. किंवा देवळाची या कामाकडे मंदिराचं काम चालू आहे, 10 वर्ष झाले, पण ज्या दिवशी मंदिरावर कळस बसला त्या दिवशी मंदिर पूर्ण वाटणे केले वेगळं सांगायची गरज नाही. घर बांधलं जोपर्यंत वास्तुशांती होत नाही तोपर्यंत घराचं काम पूर्ण झालं हे वेगळं सांगायचं शिल्लक राहत नाही. म्हणून आजच्या दिवशी चरित्र ते उच्चारावी केले गोकुळी. मग काही माणसं शंका घेतात, महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळीस का? चरित्र ते उच्चारावे केले देवे महाराष्ट्र कोण नाही? चरित्राचे उच्चारावे तिरुपती बालाजी कोण नाही? चरित्राचे उच्चारावे केले देव वृंदावन नाही. चरित्राचे उच्चारावे केले देव मथुरे नाही. चरित्राचे उच्चारावे केले देवे गोकुळीस का? त्याचं कारण आहे, ज्या राष्ट्रामध्ये, ज्या गावामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या देशामध्ये गायी जास्त राहतात तिथलं चरित्र होतं. ऐकू राहील गाई गाई कोणत्या गाई? ज्या 100 लिटर दूध देते त्या नाही,
त्या पैशाच्या बाबतीत बरे आहे, त्याचं दूध प्यायला बी चांगलं लागत नाही. पण गावरान गाय ज्या जिल्ह्यामध्ये ज्या गावामध्ये जास्त आहे तिथलं चरित्र होतं. मग चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळीस का? कारण गोकुळामध्ये जास्तीत जास्त गायी होत्या. नवे नंदबाबांच्या वाड्यात 9 लाख गायी होत्या. मग एवढ्या गायी ज्या गावात आहे त्या गावाचं चरित्र प्रमाण आलं. चरित्र ते उच्चारावे केले देव वृंदावन नाही, चरित्र ते उच्चारावे केले देवी मथुरी नाही, चरित्र ते उच्चारावे फक्त गोकुळी का? कारण गोकुळी सगळी सज्जनांची नगरी. चरित्र ते उच्चारावे केले देवी लंके नाही, मथुरे नाही, लंकेत रावण नाही, मथुरेत कंस मामा होती. राक्षसाच्या नगरीत काला होत झोपले काय? राक्षसाच्या नगरीत काला होत नाही आणि राक्षसाच्या घरी भजन सुद्धा होत नाही. हे सगळं होतं फक्त भारतात. कारण या देशात गायी जास्त जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती बसेरा, ओ भारत देश है मेरा. किंवा पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती, म्हणून चरित्र ते उच्चारावे केले देवी गोकुळी. मग काही माणसं पुन्हा शंका घेतली, गाव महाराज ज्याचं चरित्र ऐकायचंय तो देवे आणि भगवान प्रभू रामचंद्र देवे. मग त्याच्या चरित्राचा आचार आणि याच्या चरित्राचा उच्चार काय झालं? कारण त्याच्या चरित्राचा आचरणच करणं शक्य आहे आणि याच्या चरित्राचा उच्चारच करणं शक्य आहे. याचा जर आपण आचार करायला गेलो तर जमणार नाही आणि त्याचा जर उच्चार करायला गेलो आपण तर जमणार नाही. कारण भगवान प्रभू रामचंद्र कसे होते? एक बाणी, एक वचनी, एक पत्नी. हा बाबा कसा आहे? आजचा बाबा कसा आहे? म्हणजे मी नाही, आजचा बाबा कसा आहे? आजचा बाबा हलक्या हाताने जर कोणाच्या साखरपुड्यात गेला तर रिकामी येईल घेऊनच नाही. काय घेऊन ये? 16,108. खरंच सांगा तुम्ही आपल्याला किती? एकी कसे ना एकी कसे ना आपल्या सगळ्या कसे तोंड झाले आपले? करून सगळं मागत होतं कर्ज आपल्याला किती बारीक तोंड झाल्या काय झाली? परिश्रमी आपण सगळे एक कसे ना. मग ज्याला 16,000 ते कसं करतात, कसा ऍडजस्ट करतात? एक कसे? हॅलो पोहोचले का? हॅलो वापस निघले का? एक कसे ना. मग 16,108 बायका, 16,108 साडू, एक कमी ना असलो किती रान असलो येऊ. म्हणून खेळतो येणे खेळावा आणि नटतो येणे नटावा. भगवान परमात्म्याच्या चरित्राचं आचरण करून आपल्याला जमणार नाही. भगवान कृष्णाच्या चरित्राचं फक्त उच्चारण सांगितलं. मग का उच्चारण करायचं? कधी हा बाबा जन्माला आला? महाराज म्हणतात देव सहजासहजी जन्माला येत नाही. यदा यदा हि धर्मस्य किंवा जब जब भूमी धर्म की हानी, जब जब हुई धर्म की हानि, वाढाई आसुर आधम अभिमानी, तब तब प्रभू विविध शरीरा. गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, ज्या ज्या वेळेस धर्माची हानी होते, ज्या ज्या वेळेस धर्म अधर्म वाढतो, पाप वाढतं, राक्षस वाढतात, त्या त्यावेळेस माझा भगवान परमात्मा अवताराला येत असतो.
सहजासहजी देव अवताराला यायला रिकामा नाही. मग असा असणारा भगवान परमात्मा माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून 60,000 वर्षे तपश्चर्या केली. कोणी? जेवढं तर सांगा. आपल्या आई नाही, 60,000 वर्षे तपश्चर्या केली देवकी मातेनं. आणि तो भगवान परमात्मा माझ्या पोटी जन्माला यावा म्हणून 60,000 वर्षे तपश्चर्या केली यशोदेनं. देव किती? देव किती? ये तपश्चर्या किती जणी केली? कसं करायला पाहिजे देवाला? म्हणून एकीला लालन पालन करण्याचं सुख दिलं यशोदेला, आणि देवकी मातेला मात्र जन्माचं प्रसूतीचं सुख दिलं. कोणी? देवानी दोघींची इच्छा पूर्ण केली. म्हणून असा असणारा भगवान परमात्मा जन्माला येणार. कोणाची लग्न झालं, काय झालं, वसुदेव देवकीचं लग्न झालं, बरात हे सर्व माहित तुम्हाला. 18 वर्ष झाले ना. याच्यातला कोणता माणूस उभा केला तर कीर्तन करत तसं करू नका, मी येईल बर का. खाता माता तुम्हाला निघली आकाशवाणी झाली. कंसा ज्या बहिणीची वरात तू काढतो ना अशी आकाशवाणी झाली. आणि तिचं लेकरू होणारे ज्या बहिणीला वसुदेवासाठी आकाशवाणी झाली, तिचा 8वा तुझा काळ ठरणारी कंसा तुझ्या बहिणीची वरात तू इतक्या थाटामाटात काढू नको. कंसानं मागं पुढं पाहिलं नाही. हो काय केलं? कमरेचं फडकं काढलं आणि माराया धावला. हात तो धरीला वसुदेवाला सांगितलं कंसा अरे काय करतो? म्हणजे हिला येणारा 8वा, हिला होणारा 8वा मूल, हिला होणारा 8वा लेकरू माझा काल करणारी आकाशवाणी झाली म्हणून मी मारतो. म्हणजे खाली घ्या. आता ही तुझी बहीण नाही, हे कोण आहे? माझी पत्नी. प्रत्येक माणसानं आपल्या पत्नीचा सांभाळ करणं आपलं कर्तव्य. काय कर्तव्य? एकदा लग्न झालं की मुलीवरचा बापाचा अधिकार संपला, भावाचा अधिकार संपला. तिची सर्वस्व जिम्मेदारी कोणावर आहे आता? हा म्हणजे आपल्यावर. पण आपलं उलट आहे. आपण असे जसे कपडे फाटावे तुझ्यावरही माय किती बदमाशी आपण म्हणजे तुम्ही बरं सांगतो किती अवघड आहे आपलं. म्हणजे कंसा ही तुझी आता बहीण नाही, ही माझी पत्नी, माझी सर्वस्व जिम्मेदारी. एक काम कर. कंस राक्षस होता म्हणजे मला मारणारे म्हणजे काळजी करू नको, तू आम्हाला बंदिशाळेत ठेव. जे लेकरू झालं ते तुझ्या हातात आम्ही आणून ठेवू आणि तू त्याला खुशाल मार, पण माझ्या पत्नीला आता मारू नको. वसुदेव देवकी बंदिशाळेत राक्षसाने देवाच्या बापाला ठेवलं, आईला ठेवलं. बरेचसे दिवस निघून गेले. कीर्तनात पटकन दिवस निघून जातात. पहिलं लेकरू झालं, कंसाच्या हातात आणून ठेवलं. करुणा आली. कंस असून सुद्धा लेकरू मारू वाटलं नाही. कारण पहिलं होतं ते याला मारणारा आठवा होता. पण तिथं नारद महर्षी आले म्हणले पुण्य सारावया भेटे देव ऋषी वधी बालकाची म्हणले कौन मारत नाही. अरे म्हणले कोंड ते किती खास दिसत, नको 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 मी मारत नाही म्हणजे येणार आहे का? अरे पहिलं कधी येईल 8 कधी सांगता येतं का? 8 जर पहिल्या बाहेर आलं तर मग असे माणसाच्या गावात प्रत्येकाच्या म्हणले तू नको हाणलं की योजाला तर येऊ गई. जेव्हा तुम्ही म्हणतो त्याला मारू नको पण त्याला मारलं. नारद महर्षीने सांगितलं ठेवू नको, पाप करून घ्यायचं होतं. साई मारीत दुराचारी 7वा गर्भ मात्र मुक्त झाला. वडीच्या गर्भात गेला. भगवान परमात्मा जन्माला येणार. आज जसं वातावरण आहे ना, मंद मंद पडे पाऊस, आभाळ आलेले, शेषाला साव धरलेली आहे, मस्त आभाळ आलेले, जास्त हवाई नाही, जास्त मुले नाही, थोडा थोडा कावा पाऊस येतो. असं वातावरण होतं कधी. हा भगवान परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर आपलं कसं आहे? आपला जन्म झाला तर मला असे मस्त फुलातून बाकार पडलं. आपण मोठं झालो तर पाणी नाही आला. भगवान प्रभू रामचंद्र जन्माला आले चैत्र मास, तर वाळलेल्या झाडाला पानं फुटले.
भगवान कृष्ण जन्माला येणार तर नद्या भरून आल्या, पाऊस पडायला लागला, कारण श्रावण मास उत्तम तिथी. भगवान परमात्मा जन्माला येणार तर देवकी मातेचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळतसे. कंस मात्र चिंतन करायचं, आठवायणारे आणि 8 वर्षाची मूर्ती भगवान परमात्मा रात्रीच्या 12ला प्रकट झाला. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि भगवान परमात्मा बोलायला लागला, आई काय चाललं, मजेत आहे का, पाऊस पाणी बरं आहे का. वसुदेवाला बोलायला लागला, म्हणले कृष्णा एवढा कस काय झाला. म्हणले झाला म्हणजे डायरेक्ट दे देव. म्हणले मी सांगायला आलो, आणि काय तुम्हाला आता रडायचं काम नाही का. आतापर्यंत जे आलते ते मराला आलते, आता मी आलो ना, मी आता मारा करता आलो नाही, मी मारायला आलो. आणि म्हणजे ते गण सगळं खरे, पण त्याला माहित झालं की लगेच येतो आणि लगेच आणतो. ते म्हणले काळजी करू नका तुम्ही, आता मी लहान होतो, तुम्ही मला इथून उचला. कुठल्या नंदाच्या घराला मजले गोकुळाला, माया बदली तिथे देवी मज आणि ती. भगवान परमात्मा टोपलीत भरला. भगवान परमात्म्याला हात लागायच्या अगोदर वसुदेवाच्या हातात बेड्या होत्या, पायात सुद्धा बेड्या होत्या, मोठ्या साखरदानाने बांधलेलं होतं. पण उचलीला कमळापती, होत्या. लक्ष देऊन ऐका. आणि देवाला स्पर्श करता क्षणी पाहिजे बंधनी गळती. म्हणून जन्माला आणून आपण एकदा तरी मरेपर्यंत देवाच्या पायाला स्पर्श करा. का कुठल्याच प्रकारचं बंधन आपल्याजवळ शिल्लक राहणार नाही. वसुदेवाला हात लावला, पाहिजे बंधने गळती, उचलेला कमलापती, टोपीत भरला, बाहेर आणला, दारी आते रक्षपाल, तेन्या मोहिले सकळ. भगवान परमात्मा गोकुळाकडे घेऊन जात असताना मध्ये यमुना मैया तुडुंब भरून आली. तिलाही भगवान परमात्म्याला दर्शन दिलं. बराचसा कथा बाकी आपल्याला 1 वाजेपर्यंत आवरायचे. किती वाजेपर्यंत? तुम्ही आले असेल जेवून जाणार नाश्ता पेस्टा करून. पण मी करून 7:30ला निघून बरोबर 10 इथं बसलो. आमचे विलास महाराज म्हणले 10 ते 12 कीर्तने, मोठं संस्थाने फार समाज असतो हे त्यांचं खरंय. पण मी बरोबर 10ला इथं आलो. कीर्तन 11, 11:15 सुरू झालं. ते म्हणजे आता 1 वाजेपर्यंत करा. हे आणखी आपलं काम बी काय दुसरं करू. 1 वाजेला बरोबर बंद करू, काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून बराचसा भागाचा सांगण्यासारखा आहे, तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे असं समजून पुढे चालतो. भगवान परमात्मा इकडे देवकी मातेने, यशोदे मातेने एका मायेला जन्म दिला होता. हा भगवान परमात्मा तिथे ठेवला. तिथंची माया उचलली, परत मथुरेत आणून ठेवली. माया मथुरेत आणून ठेवता क्षणी बेड्या जशाच्या तशा
आणि माया रडायला लागली. रडे माया करिया कांत नामा म्हणी उठती धूत. कीर्तनात बसली एक जर माया उठली आणि बोलायला लागली तर आपल्याला बोलता येणार नाही का? कारण या जगात पहिल्यापासून मायेचाच प्रभाव आहे बरं का. म्हणून रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती धूत. म्हणले कौसा अरे आठवा जन्माला आला वृक्षपाल पळायला लागले धावायला लागले. कौस मामा येऊन पाहतात 7वा मुलगा जन्माला आलेला आहे, काय करावं? पाहतात नाही मुलगी पण ती तरी काही शाळेने असेल आपल्यासारखी. ते म्हणे 8वा काय आणि 8वी काय पाय धरला हो गरगर 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 फिरवलं आणि आपटला. आपल्याच्या अगोदर आणि आकाशवाणी झाली. कौसा अरे मला काय मारतो बाई माणसाला? गोकुळात नंदा घरी तुला मारणार तुझा काळ. गोकुळात नंदा घरी कृष्ण वाढितो मथुरेत कंस मामा बोट मोडितो. म्हणजे तो माझ्या आधी गेला आणि तो तुला मारणारी आकाशवाणी झाली. तेव्हापासून कंस फक्त कृष्ण 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 कोणी कुणी सांगता येत नाही. बरेचसे प्रयत्न केले पण कंस मात्र कोणा कृष्ण मात्र कोणाकडून मारल्या जात नाही. आणि गोकुळात त्या आनंदाला पारावर नाही. सकाळची वेळ होती. नंदबाबाच्या बहिणीने ते दृश्य पाहिलं आणि पळत सुटली. नंद भैया अरे हुआ क्या? नंद भैया अरे हुआ क्या? आपको लाला भय. एवढा शब्द वसुदेवाना कानानं ऐकलं. नंदबाबाला 72 वर्ष वय होतं हो. 72 वर्ष वय होतं पण तरण्या मुलासारखी नंदबाबा नाचायला लागले आणि गोकुळाच्या आनंदाला पारावार नाही. गोकुल मी आनंद भयो रे. पत्रकार होईल सुटून इकडं सगळ्यांना मला घामाला 11 वाजेपर्यंत सांगली आली. नुसतं गोकुळ मी आनंद भैरे हातवर करायला टाळी वाजव म्हणलं तर किती जीवन आलं तुम्हाला? किती आवड आहे आपण. इथं जर कर्जमुक्त ज्या तुझ्या सरकारची जर मी या सांगून पाहिजे डायरेक्ट यादी घालायला डायरेक्ट हातकारामध्ये 1 मिनिट लाईव्ह चालू कार्यक्रम काय फरक पडतो? सगळं महाराष्ट्र पोर आले तुम्हाला बरोबर सगळे बाबाजी पर्यंत पाठीमागची वा सगळ्यांनी भजन करायचं. 1 मिनिट टाळी वाजवायची. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी
आता शिकवायचं बघ काहीतरी यायला मुखाला. गोकुळाच्या आनंदाला पावले गोकुळीच्या सुखा अंत पार नाही रे का. बालकृष्ण नंदावरी आनंदल्या नरनारी. सगळ्या गोकुळातील का आनंद झाला. कोणी या तोरणी करीची कथा गाची गाणी. काय कारण? बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. ज्या गवळीला माहीत झालं पूर्वीच्या काळामध्ये लेकरू जन्माला आलं, मोबाईल थोडा होता. तुमच्या पाहुण्या रावळ्यातलं गावात लेकरू जन्माला आलं तर कशाहून कळायचं ती? कशाहून? फोनवर नाही ना साहेब. पूर्वीच्या काळात सांगतो मी. पूर्वीच्या काळात नळ नव्हती ना, नळ योजना नव्हती. मग गावातल्या सगळ्या महिला पाणी आणण्याकरता कुठे जायच्या? हो पुन्हा नळावरच का? बरं म्हणून तुमच्या दोघांची कशा पोटी मी लवकर म्हणला यायला की लेकराचा किती अवघड आहे. किती बोलू राहिले मी त्याच्याकरता. पुन्हा नळ सांगला. मी काय बोलतोय, पूर्वीच्या काळात मोबाईल नव्हता. मग गावात जे जन्माला आलं कशावर करायचं? सगळ्या महिला पाण्याला कुठे जायच्या? मग काही डोक्यावर भरलेला माठ पाण्याचा, घागर भरलेली, काही इकून चालल्या होत्या, काही चिपून येत होत्या. वज किती होतं डोक्यावर? पण जिला माहीत झालं ती तिला माहिती. याच्यात सगळं आला का? काय आलं सगळं? काय काय आलं याच्यात? तुला काही माहिती आहे का? नंद बाबाचं वय किती झालं? म्हणजे एवढं वय म्हणली नंद बाबाला काय झालं? याच्यात सगळं आला. तुम्हाला सांगतो, किती बारीक बोलून तुम्हाला ऐकून घ्यायचं असं तर याय शकतं. माणसाचं काम हो का नाही? माणसं ह्या गणितून त्या गणित. तुला काही माहिती आहे का? काय झालं? बरोबर झालं एवढे मी सांगत त्या. तुला काही माहिती आहे का? सगळं आलं याच्यात आता. तशा गोकुळाच्या गवळणी गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. तुला काही माहिती का? सुयनी ती गलबल झाली. काय आधी पुढं याला दासी जरी येल घाली. खरं सांगा, आता जे नवीन पोरी समजा, आता नवीन आमच्या काळातल्या त्याला माहिती की हेल घालून, हा त्याला ती वेल माहिती कानाची वेल हे ना. सुयनी ती गलबल झाली दासी जनी घाली. गवळण सांगी गवळणीला पुत्र झाला यशोदेला. सगळ्या गावात एकच आवडो, एकच आनंद. नंद घर आनंद भयो रे. जय कन्हैया लाल की जय, कृष्ण लाल की जय, कन्हैया लाल की. ज्या गावात, ज्या राष्ट्रात, ज्या देशात भगवान परमात्मा अवताराला येत असतो ना, ते गाव, तो देश सुखी होत असतो. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळाच्या सुखाला अंत पार राहिला नाही. मग ज्या गवळणीला माहीत झालं ती भगवान परमात्म्याला पाहायला जायची. पायाची पद्धत तेव्हापासून आहे.
कवापासून 5,500 वर्ष झाली द्वापार युगापासून पायाची पद्धत आहे. आता बी पद्धत आहे पायाला जायची, पण जरा वेगळी. जाते लेकरू झालं की पायाला जात्या का? तुमच्या पाहुण्याकडे जर लेकरू झालं तर तुम्हाला उद्या पायाला जायचं तर मावशी आज बाजारला जाती आहे ना. पहिली किराणा दुकानात जाती, त्यावर 1.5 किलो खारका म्हणते ना अशी. मग दुकानदार म्हणतो कोणत्या देऊ. मग दुकानदाराला माहिती का खारका कोणत्या आहे. पण तू कोणत्या देऊ घरी नेले का मग खिडक्या खारका देतं ते 1.5 किलो, खोबरं देतं किलोवर, खिडकर थोडा. मग कपड्याच्या दुकानात जाते, डाबावर 1 पीसच म्हणतात काही इकडं पीस ब्लाऊजला. पुन्हा दुकानदार होतो कोणता देऊ. टाप टिपचा देऊ कोणता आहे टिपटाप काय म्हणते ते टिपटापचा देऊ का चोपडा देऊ. दिवे पे ती नाही ना घरी नाही लागत देऊ चोपडा. आणि मग ड्रेस घेते 75 रुपयाचा हितभर. ते 2-3 दिवस झाले जन्म येऊन हितभर ड्रेस घेते. खरं सांगा तुम्ही सगळं सामान 200-250 रुपयाचं घेते आणि तिथं जाते. कुठं तिथं. आणि मग त्याच्या आईला होती साहित्य घेते, त्याच्या अकराची मुखी घेते मस्त. काय कोंड फक्त 250 रुपयात सगळं. काय कोंड दिसतं किती सुंदर आहे, देवाची कृपा किती वय झालं पण मस्त केलं तुमच्या देवाला. मग एवढं सगळं झालं नाही का नाही. आता ते रस्ता माहित नाही तुमच्या गावाचा. रस्ता माहिती तुझी याच्यावर माहित होता ना. चिंद होती ती. भाऊ कुठे गेले करू भाऊला बोलले असते मग गेले असते. हिला भावाचे काय गेले लेकरू पाहिलं ना नीट निघ ना. पण हिला वाटतं तशी कशी जाऊ. भाऊ कुठे गेले करू. मग भाऊ आल्यावर जाते. आले भाऊ 2 वाजायला. मग म्हणते भाऊ येते. मग भाऊ तो राहिला त्याचा नाही ना नाही पांगडी मला जायलाच पाहिजे. दादा लोक जातील पुन्हा मारली कशामुळं. हा पण तिच्या घरी येणं साहित्य मिळवायचं तर तिच्या पुढची राहायची. तिला बिघाडता आणून ठेवला तो 90 रुपयाची साडी टोपडी तशी. आणि मग ही घेऊन यायची घरी. पूर्वीच्या काळात चक्राला पाहायला त्या गोकुळातल्या गवळणीच्या आशा नव्हत्या. प्रत्येक गवळणीनं हातामध्ये मुठभर चांदी घ्यावी, नंदबाबाच्या वाड्यात यावं, भगवान परमात्म्याला पाहावं आणि ती चांदी देवावरून वावरून टाकावी आणि यशोदेच्या वटीत द्यावी. कधीतरी आपल्या घरी अशी मुठभर चांदी घेऊन एखादी बाई आली येईल का ते आपली घेतली का ज्यांची आपली कशी येईल मग. हा आपलीच गेली नाही तर कशी येईल हो. हा पूर्वीच्या काळात ती गवळण यायची, मुठभर चांदी हातात द्यायची आणि भगवान परमात्म्याला वळून टाकायची. चांदी मात्र यशोदेच्या वतीत द्यायची. लाईन लागली बाहेर, 1:45 वाजले. लाईन लागली लंबी. ती देवाला पाहून बाहेर आली. नागरी बाबा ती बाहेरच्या लाईनीतल्या गवळणीला व्यक्ती म्हणले का ग सकाळी 9 वाजल्यापासून मी लाईनी तुम्ही ये. तू भगवान परमात्म्याला कृष्णाला पाहून आली ना. कसा दिसतो का कृष्ण. म्हणले कृष्ण कृष्ण सावळा दिसतो. म्हणले सावळा माझी वेळ कधी देवाला पाहिल्याची सांगितली. दुपारची 2 वाजले म्हणले फार ऊन लागलं म्हणले मला. तू कृष्णाला पाहिलं ना कसा तू दिसतो कृष्ण. म्हणले कृष्ण कृष्ण सावळा आहे. तेने आनंदाचा पूर्ण सावळा
दुसरी बाहेर आली नागरे बाबा तेवढ्यात दुसरी बाहेर आली, ती जरा भारी होती तुमच्यासाठी. ती जरा बाहेर आली, ती म्हणली कागद लवकर येऊ नव्हतं का, बस त्या आता उन्हात कसा आहे कृष्ण, त्याच्याकडे पाहिलं की तो माणसाचं मन वेधून घेतो. ऐकायला बरं वाटतं ते पण हा त्रास होतो पाहिला 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 सुंदाचा किंवा त्याने वेदियले मन त्याने वेदियले मन त्याने वेदियले मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन मोर मुकुट पितांबर काळ्या घोंगडीचा भार म्हणजे भगवान परमात्म्याला पाहिलं कृष्णाला तिथे विधिले मन. जेवढा सुंदर भगवान परमात्मा होता, किती सुंदर देव होता सांगू का, सांगू. सगळे आपण काल्याचे कीर्तनात बसलेले, पुरुष असो महिला असो कोणी असो, खरंच सांगा एक तरी माणूस एका माणसासारखा आहे बाबा दिसायला, एक तरी स्त्री एक तरी महिला एकासारखी दिसायला. त्याच्यात महाराष्ट्रातले लोक सुंदर दिसायला. का महाराष्ट्रातले लोक सुंदर दिसायला, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये सावळा देव आहे. कोणी देव. आपण एवढे सुंदर काय दिसायला, एकही माणूस एकमेकासारखा दिसायला नाही. कल्पना करा, निश्चित कल्पना करा, सगळे माणसं आपण जर दिसायला सारखेच असतो, सारखेच मी बी तुमच्या सारखं तुम्ही सगळे माझ्यासारखे, किती आवड झालं असते आपल्या तरी आवड झालं नसते. पण ज्या मावशीचा मालक सकाळी कामाच्या निमित्ताने जालन्याला गेलेला आहे आणि थोडीफार तो घेता असावा रोज, संध्याकाळी 8 वाजेचं घरी आला नाही बरं का, कशावरून समजायचं ते. मग एक काम करणं पडलं असतं काय, आपल्याला जालन्याला जशी गाडी पासिंग करते का नंबर प्लेट, तशी नंबर प्लेट टाकावं लागली असती. MH72 MH42 MH36 असं माझं तुमचं MH29 तुमचं लवकर सांगता येत नाही. कहून ऐका ना, आता बरोबर तुमचं, पण पूर्वीच्या काळात आधार कार्ड होते का, हा कडे काही माणसाचा एका वर्षात 3दा बड्डे होतो. खोटं बोलत नाही तुम्हाला. माझ्या आईला मी 3 वर्षापासून विचारतो मी माझ्या आईला, आई नेमकी माझी जन्मतारीख कधी सांगा. तर पूर्वीच्या काळात कशीच नोंद आली. माझी आई मला म्हणते, भाऊ ज्या वर्षी वड्याला पाणी आणतो, ज्या वर्षी झडी लागेल होती पाण्याची, ज्या वर्षी नदीला पोट, आता कोणती तारीख धरते याच्यात आपण, किती आवड पूर्वीच्या काळामध्ये. जर आपण दिसायला सारखेच असतो तर पासिंग करणं पडेल MH72 MH22 MH81 MH18 MH47 MH36 बरोबर आहे. मग ज्या बाईचा मालक लवकर घरी नाही आला इकडं पहा, त्या बाई म्हणत ताई 10 वाजता रात्री आमचं MH गावात दिसलं का,
त्या बहीण म्हणला असतं बाई तुमचं एम.एस. बाबांचं जाऊ दे पण आमचं एम.एस. 41 3 दिवस झाले पता नाही. किती अवघड झालं असतं. मग तुम्ही आम्ही एवढे सुंदर जन्माला आलो, तुम्ही आम्हाला एवढं ज्या भगवान परमात्म्याने सुंदर बनवलं तो किती देव सुंदर असतो रो नागरे बाबा. राजस सुकुमार मदनाचा किंवा रूप सुंदर सावळा कानी कुंडल वनमाळा किंवा काले कमली माला मेरा श्याम है मेरे मन का मोल दिलदार है. असा असणारा भगवान परमात्मा तेज पंजराशी माझा भगवान परमात्मा एवढा सुंदर होता की पाहता तेज वैजयंती माळगळा श्रीवत्सलांचल किंवा विष्णुदास नामायिनी दावेली बोड. वेळ झाले का मी काही अडचण एक 5 मिनिटं सोडतो. असा असणारा भगवान परमात्मा त्या स्थितीत आता नागरी बाबा देव राहिला नाही. देव आता हळूहळू मोठा होऊ लागला आणि देवाने पहिलं काम केलं रांग तरंगणी. डाव्या गुडघ्याने रांग देवानं पहिलं कार्य केलं. रांग तरंगणी चोरी लोणी धावणी धरती गवळणी. भगवान परमात्मा रांगायला लागला आणि रांगताच पळायला लागला. लहान 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 मुले विलास महाराज त्यांना रागात या आणि कोणाला तरी सांगायला या. काम भगवान परमात्मा रागायला लागला. रांगता भगवान परमात्मा चालायला लागला, पळायला लागला. लहान लहान मुले घेऊन कोड्या करी मन मोहन लाजलोसी चक्र पाणी जनी हसी गायकानी. भगवान परमात्मा गोपाळदा म्हणले किती तब्येती खराब झाल्या म्हणजे तुमच्या घरी काही केली म्हणजे कृष्णा सगळे रे घरी 200 लिटर दूध जातं, दही होतं, लोणी होतं, तूप होतं, पण दूध जातं म्हणजे डेअरीला आणि चटणी आमच्या डेअरीला. काय तब्येती खराब झाल्या म्हणजे एक काम करा याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. एक काम करा आता आजपासून माझ्या मागे या आणि जे माणसं मार्गिरी झाले देवाच्या पाठीमागे गेले. आज देतो पोट भरी म्हणाल तो वरी. सगळे गोपाळ माझ्या मागे या म्हणजे भगवान परमात्मा जायचा. गवळणी झोपेला असायच्या. सगळे जायचे मागे का दुधाण्या माठ मडकी सगळे एका गोरड्यांमध्ये ठेवलेले असायचे. सगळ्या गवळणी झोपेला अवस्थित असायच्या. भगवान परमात्मा जायचा. सगळ्या गोपाळांच्या समोर खाय जेवढं लागलं तेवढं खायचा आणि भरलेल्या दुधाने रिकाम्या करायच्या. त्या रिकाम्या दुधारीचं वर्णन जगद्गुरु
घालायच्या सकाळी गवळण्या जागृती अवस्थेत एकत्र जमा झाल्या. म्हणले काग पहाती गवळणी सवती पालती दुधानी. पूर्वीच्या काळात त्याच्या दूध व्हायचे ते ठेवायचे त्याला दुधाने असे म्हणतात म्हणत होते. आता दुधाने राहिलेली मडकरांनी पेणी आता फ्रीज सगळं फ्रीज कसं लागतं ते बी कळत नाही आणि कसं घर होतं ते बी माहित नाही. दुधाने पालती घातलेली पाहली. म्हणले बाई पहाती गवळणी सवती पालती दुधानी. म्हणले कोणी केलं बाई हे? म्हणले त्याच्याशिवाय एक काम झालं नाही. म्हणत नंदाची पोरी आधी चोरी केली करी. म्हणले तुला माहित नाही का तया विनही नासी नव्हे दुसरी या आईसी. त्याच्या गावातले लेकरू किती खोडकरे त्याच्या गावातल्या स्त्रियांना माहित असतं. सगळ्या गवळणी एकत्र जमा आल्या. म्हणले काग एवढा खोड्या करणारा दुधाच्या पालत्या घालणारा मडके फोडणारा देव या गावात देव या जगात कोणी आणला? म्हणजे त्या मेल्या तुक्यानी. सवे तुकया मेला सवे तुकया मेला सवे तुकया मेला खोड्या करणारा बऱ्या करणारा कोणी आणला ग? म्हणजे ते मेल्या तुक्यानी. जुना शब्द आहे बरं. ते मेल्या तुक्यानी आपल्या गावातच नव्हे
या देशातच नव्हे, या राष्ट्रातच नव्हे, तरी देव या जगात कोणी आणला असेल तर त्यांचं नाव संते. आणि याला रूपा बळी करुणी खळे हरिदासी. नसता भगवान परमात्म्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण सुटे रघुराया. या नावा रूपाला, या गुणाला, या आकाराला जर देव कोणी आणला असेल तर सगळे तुकया गेला तेने आगुना आणला. म्हणती नंदाची पुढे आजी चोरी केली घरी. म्हणले बाई किती दिवस सहन करायचे, तारावरतीच्या घरी एकदा म्हणले यशोदे बाहेर ये, खरंच सांग आम्ही या गोकुळात राहाव का यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे का जावे. माझे तपा काही 2च मिनिटात प्रसंग देतो तुम्हाला. 2च मिनिटात आपल्याला द्यायची पडायची. एकच प्रसंग सांगतो तुमच्या पुढे आपली वेळ संपली. सगळ्या प्रकारच्या गवळणी याच्या यशोदेला सांगायचे. परवाला मोठ्या घरादारीने होता म्हातारा घेऊन ताकाचा तेरा फोडीला सैरा तयावरी. इथे आणली किमान त्याला काही मिळाल नाही. सगळ्या गवळीत रस्त्याने यशोदे पहिली आली धावणी आणि गबाई काही केली खरी. पतीची दाढी माझी वेळी होईची गात देवणी. गाडबाई कोणाची सुटे ना, गाडबाई कोणाची सुटे ना, गाडबाई कोणाची सुटे ना. यशोदे ग बाळ तुझा सगळ्या गवळीत ऐकलो. यशोदा अजिबात ऐकून घेत नव्हती. यशोदा म्हणले का ग हे सगळं खरंय, हे सगळं सांगता तुम्ही मला खरंय, पण कोणाचं यशोदा ऐकत नव्हती. एक मागून गवळण आणली पा बोबडी होती. ती बोबडी कधी तुम्हाला बोबडी धोत्री होती. धोत्री ती पुढे आली की भाग माग मी सांगते तिला जात होते मी यमुना पानिया. धोत्री होती धोत्री. बोलाचा नांद आहे. पाहुणे आल्यावर बांबड्यापूर्वी तुम्ही किती बी सांगा पुढच्या रूम मध्ये येऊ नको बोलू नको, पण तिला दम निघत नाही. म्हणजे वा मागा तुम्ही यशोदे भगवान कसं ऐकलं नाही ना, पण या बोबडीचं या पोत्रीचं तरी ऐकून घे. म्हणजे काय झालं. जात होते मी यमुना पानिया वाटेत वेतला धावला. बोबडी होती बोबडी. ध्वजवल तोपी मयूल पुत्याती कांद्यावरी कांबळा. काय सांगू तुझे माई काय सांगू तुझे ती म्हणायची तेने माझी केली तवाली मग मी तेथून पलाली. पलता पलता गतरून पलली दोई ती दादल पुतली. पत्री होती ती. घागर फुटल्यामुळं काय झालं सांगू तुला. माझे गुलगे फुटले मग मी ललत बसले. आले रंग पाणी मला पोटाची धरिले. काय सांगू तुझे बाई
बोबडी होती ती बोबडी ऐका मला पोटाती दलिले माझे समाधान तेरे निवृत्तीची कृपे सुख ज्ञान देवा लादले काय सांगत होते माई काय सांगत होते एवढी बोबडी गवळून जीव तोडून यशोदेला सांगत होती तरी यशोदा म्हणजे बाय तू काही सांगता मी तो बी ऐकत नाही म्हणजे तो हे सगळं खरे पण माझा प्रश्न केवढा की बाळाचं गुणगुणाची तानी बाळा दिसते गोचिरवाणी काय सांगता गाराने गोकुळच्या नारी 5 वर्षाचे माझे बाळ अंगणी माझा खेळ काल टिकीत घेता आळगे गोकुळच्या नारी अशा अनेक प्रकारची उदाहरणं देऊन यशोदेनं सांगितलं माझा मुलगा फोडतो नाही शेवटी 1 वाजता विलास महाराज कृष्णाला काय केलं सकाळची वेळ होती यशोदा मात्र मंथन करत होती 1 वाजेपासून मंथन करत होती तर सकाळचे 10 वाजले दोन्ही वर येत नाही म्हणले आता काय करू म्हणजे ऊन पाणी घाल म्हणले काय करू म्हणजे शिळा घालून पाय ओढे शिळा ओढे घालून काय परी लोणी येईना काय झाले सासूबाई कळेना कुंकुम करती रे गुमती आनंदाला गवळणी छंदो छंदे डोलती म्हणजे एक काम कर डेऱ्यात हात घालून पाय मग यशोदेनं काय केलं बाई माग केली आणि हात घातला कशा डेऱ्यात बाई माग केली शर्ट घालेला असेल का का केली तुमच्या भावासारखा आहे तुमच्या मुलासारखा आहे पूर्वीच्या काळातले ब्लाऊज कितपर्यंत होते कुठपर्यंत इथपर्यंत एवढंच घ्या आता कुठपर्यंत तिकडून जाऊ बाई मागे केली डेऱ्यात हात घातला लोणीने लागलं भगवान परमात्म्याची शेती हातात लागली म्हणजे कृष्णा एवढी मोठी लाकडाची रवी जर तुला लागली असते तर मी पण अग्रपाहून रडायचं असं म्हणले आई मी वरच्या रवीचा बाप आहे ती लाकडाची रवी मला काय करते प्रचिती आली यशोदेची माझा मुलगा फोडकर आहे यशोदेला प्रचिती आली म्हणजे कृष्णा आता तो गावात राहायचं नाही उद्यापासून अरे तुम्ही काय घेऊन उद्या जाई राणा सरी घेऊन गोधना कृष्णा उद्या तू गावात राहायचं नाही भगवान परमात्म्याने सगळ्या गोपाळाला आवाज दिला अरे तुम्ही गाया घेऊन सारी गोपाळ राणा ते सकाळची वेळ होती आई जशी पहिल्यांदा आपल्या मुलाला शाळेत पाठवण्याकरता सकाळी लवकर उठती तशी यशोदा सकाळी लवकर उठली भगवान परमात्म्याची शिदोरी बांधली भगवान परमात्म्याचा सुंदर मेकअप केला त्याला पावडर लावलं त्याला सुंदर कोणाची नजर होणी म्हणून काजळ लावलं बासरी मात्र कमरेला खवली आणि यशोदेच्या डोळ्यात पाणी आलं जवळची खेळा जाऊ नका दुरी सांभाळा मुरारी प्राण माझा सगळ्या गोपाळांच्या समवेत भगवान परमात्मा काही पाठीमागे वनात गेला वनात सुद्धा देव गेल्यानंतर शांत बसला नाही अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्म्याने वनात सुद्धा मांडले त्याच्यातला एकच खेळ मनाचा किंवा अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्म्याने खेळले जसा खेळाचा रंगात आला असाच खेळ त्यावेळेस रंगात आला होता त्याच्यातला बसकने गोपाळ उठवले बस सांगा म्हणजे काय
म्हणजे वाजता खेळ किती खेळतो रे कुठे पण आणणार याला असं गोपाळ म्हणजे कृष्णा अरे खांदी बारा पोटी भूक आणि काय खेळा याचे सुख म्हणजे काय करायचं म्हणजे आम्हाला जेवायचं म्हणजे एक काम करा सगळ्या काही एकत्र आणून आणल्या कमला काळा सगळे गोपाळ बसले सगळ्यांच्या शिवऱ्या समोर ठेवल्या माझी आई तैसी पाय नाही तरी घरा जाय म्हणजे कृष्णा तुझ्यासारखी शिदुरी आमची कशी राहील रे आमची बी तू आधी येले आणि तुझी बी तू इथे तुझ्यासारखी शिदुरी आमची कशी राहील रे मग भगवान परमात्म्याने सगळ्यांच्या शिदुऱ्या सामावून घेतल्या आणि जो काला वृंदावनामध्ये सगळ्या गोपिकांच्या समेत भगवान परमात्म्याने केला आणि जो काला वाळवंटामध्ये सकल संतांच्या सानिध्यामध्ये ज्ञानोबराय आदी करून संतांनी पांडुरंगाच्या कृपेने जो काला चंद्रभागेच्या वाळवंटात केला तोच काला आपण या ठिकाणी संपन्न करतोय मुदा घेऊन या करी पेंड्या वाटी तुळशी दोरी गोपाल कृष्ण भगवान की लावून घ्या दयांनी पुढे बाबाजी बरोबर पुढे चिंकीला होत
बंद करू का आता? खाली बाबा श्री रामानंद सरस्वती तुकाबाबा यांच्या कृपा आशीर्वादाने व या मठाचे मठाधिपती गुरुवर्य आत्मानंदजी शास्त्री स्वामीजी यांच्या मार्गदर्शनाने मागील 18 वर्षापासून चालू असलेला हा गुरुपौर्णिमा उत्सव, या उत्सवानिमित्त आज महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध ख्यातनाम कीर्तनकार हरिभक्तपरायण जगन्नाथ महाराज तळेकर यांनी आपल्या कीर्तन सेवेच्या माध्यमातून भगवंताचं चरित्र, गुरुची महती आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून आणि आपल्या अमृततुल्य वाणीतून आपल्याला ज्ञानामृत पाजण्याचा प्रयत्न या ठिकाणी महाराजांनी केला. त्याबद्दल आपल्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि महाराज खऱ्या अर्थाने मुद्दाम असं सांगावंच वाटतं की आपण अनेकदा बघतो की गुरुच्या ठिकाणी सेवा करण्याची संधी सुद्धा बऱ्याच लोकांना मिळत असते. काही लोकांना संधी मिळत असते, पण ती त्या संधीचं सोनं करता येत नाही, ती सेवा करता येत नाही. काही लोकांना संधी मागून सुद्धा मिळत नाही. पण आज मुद्दाम सांगावंसं वाटतं की आजपासून 18 वर्षापूर्वी गुरुवर्य आत्मानंदजी शास्त्री स्वामीजी यांनी माझे वडील श्री बबनराव पाटील जाधव यांना एक फोन केला आणि सांगितलं की गुरुचा आदेश आहे आणि आपल्याला या ठिकाणी गुरुपौर्णिमा मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आनंदाने साजरी करायची. आणि गुरुचा शब्द आणि सहज मिळालेली सेवा, कुणाला मागून सेवा मिळत नाही, आणि सहज मिळालेल्या सेवेला आज सहज 18 वर्ष पूर्ण झाले. ते आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे, कारण आपण सर्व शिष्य भक्त मंडळी या ठिकाणी जमा होतात आणि आपण सर्व वारकरी वैष्णवांची मांदियाळी या ठिकाणी जमा होते. म्हणूनच हा कार्यक्रम या ठिकाणी उत्तम प्रकारे या ठिकाणी संपन्न होत असतो. म्हणून
आपल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा या ठिकाणी धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमासाठी सर्वच जण परिश्रम घेत असतात. या गावचे सरपंच आणि या ताडहदगावकरचे सर्व काही मंडळी आणि विशेष करून माझी जन्मभूमी मोहपुरी गाव आणि या मोहपुरी गावचे सर्वच या ठिकाणी वारकरी संप्रदायाची मांदियाळी असेल, माझे सर्व गावकरी असतील, हे सर्वजण या ठिकाणी मोठ्या आनंदाने या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात. त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी मनातून या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि या कार्यक्रमासाठी आलेले सर्वच आप्त इष्ट मित्र आणि या मठाचे शिष्य भक्त परिवार या सर्वांचा या ठिकाणी मी माझ्या परिवाराच्या वतीनं, जाधव परिवाराच्या वतीनं आणि आपल्या सर्व भक्तांच्या वतीनं या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. अशीच सेवा आपल्या सर्वांच्या सहकार्याने पुन्हा आम्हाला इथून पुढे घडत राहावं एवढीच या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती आहे की कुणीही